चला तत्पूर्वी आपण जर पाहायला गेलं तर मॅच सुरू होण्यापूर्वी आपण श्रद्धांजली वाहूया. सातारा जिल्ह्यातील परळी विभागातील दरे पोस्ट आरे येथील रहिवासी भारतीय सैन्य दलातील जवान प्रमोद जाधव यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहूयात. सर्वांना विनंती असेल आपण 2 मिनिटं जिथे आहात तिथेच आपल्या जागेवरती उभे राहा आणि कॅप रिमूव्ह करा. मी 2 मिनिटं सर्व मान्यवरांना विनंती करेन आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहूयात. सातारा जिल्ह्यातील परळी विभागातील दरे पोस्ट आरे येथील रहिवासी भारतीय सैन्य दलामध्ये जवान होते आणि त्यांनाच वीरगती प्राप्त झाली. प्रमोद जाधव यांना आपण 2 मिनिटं उभं राहून भावपूर्ण श्रद्धांजली देऊयात. ओम शांती 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 शांती. बोलूया मॅचच्या दिशेने फायनलचा सामना. मॅचच्या दिशेने वळूयात. फायनलचा सामना 1 ओव्हरची मॅच आहे. जिथे एसीसी नवीवाडी त्यांच्या विरोधामध्ये HCC मानाई नगर टॉस जिंकलाय. HCC मानाई नगर या टीमने बॅटिंगचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केले एसीसी नवीवाडी संघाला. एजे षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. स्ट्रायकर एंडला बॅटर पाहायला मिळतोय नितीन. नॉर्थ सेकंड एंडला सोहम. मॅचला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल ऑफ स्टिकच्या भरपूर बाहेर टाकलाय. पहिला बॉल व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येने षटकाची सुरुवात केली आहे. पहिला बॉल व्हाईट बॉल आलाय. टीमचा श्री गणेश होत असताना मात्र पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने फटका सजवलाय. कॅचचा कॉल आहे. बॉल थांबत नाहीये. एक टप्पा घेत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. नितीनच्या पॅटमधून येतोय हा चौकार. सुरुवात चांगली झाली आहे. एजेच्या विरोधामध्ये हा चौकार खेचला गेलाय. जबरदस्त बॅटिंग. सुरुवात चांगली राहिली आहे. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक. पिक केलाय बॉलला. हा देखील बॉल मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर फेकून दिलाय. 6 धावा. षटकार. आधीच्या बॉलवरती चौकार त्यानंतर षटकार. टीमच्या खात्यामध्ये धावा जमवण्याचा प्रयत्न नितीनच्या माध्यमातून. 2 बॉलवरती 2 मोठे फटके आलेत. कमबॅक करावा लागेल एजेला. टीमची धावसंख्या 1वर 1 11. अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. ओहो इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पाठीमागे चाललाय बॉल. डिक्लेअर स्वरूपाची 1 धाव नक्कीच येईल. फटका तर चांगला होता परंतु मागील क्षेत्र हे घोषंकी क्षेत्र असल्यामुळे तिथे फक्त आणि फक्त 1च धाव मात्र मिळेल नितीनच्या खात्यामध्ये आणि टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 12. थोडासा अडथळा झालाय. पुन्हा ट्रॅकवरती मात्र सज्ज होईल. बॉल हातातून निसटलाय. चला मॅच बॉल आलाय. तो बॉल घ्या. 3 बॉल झालेत. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. घ्या थोडंसं स्पीडअप. ओ बैठक. डब्बे में डब्बा. डब्बे में केक. घुटना टेक और ये षटकार देख. जबरदस्त फटका. काय ऍक्शन होती आणि त्याच्यावरती रिएक्शन पाहायला मिळाली बॅट्समन नितीनची.
खोदून काढलाय, मनगटाचा वापर केलाय, बॉल बॅक ड्राइव्ह पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, रनआउटचा चान्स आणि रनआउट. सोहम शेलार बॅक टू द पॅव्हलियन. चेंडू चाललाय तिथे. आपण पाहायला गेलं तर एक धाव तर कंप्लीट केली आहे. डिक्लेअर स्वरूपाची बहुतेक एक धाव आहे. बॉल पाठीमागे लागलाय. येस, डिक्लेअर स्वरूपाची एक धाव आली आहे. शेवटच्या बॉलवरती सिंगल. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे. एकवीस धावा झाल्यात. 22 धावांचं लक्ष असेल टीम एसीसी नवी वाडी समोर. चला मानाई नगर टीम लगेच या. टीम मानाई नगर. एकवीस 21 21 ला. चला मॅचला स्पीडअप करूया. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये मात्र करायचे आहेत धावा. 21. 6 बॉल मध्ये 21 धावांची गरज आहे. एजे आणि शिवराज प्रारंभिक जोडी आणि गोलंदाज ट्रॅक वरती सोहम शेलार. पहिल्याच बॉल वरती धमाका. एजे ब्रँडेड स्ट्रोक, सीधी बॅट, नो बकवास, क्लिअर केलाय. 6 धावांसाठी षटकार. वेगाने टाकलेला हा बॉल अलॉंग द कार्पेट पद्धतीने बॉल बॅक ड्राइव्ह पाहायला मिळतोय. फुटबॉलचा वापर केलाय, चांगला स्टॉप तिथे केलाय. क्रिकेटमध्ये कधी कधी फुटबॉलचा वापर करणं कुठेतरी गरजेचं असतं आणि तेच तुषारने केलं आणि तुषारने आपल्या संघासाठी चौकार अडवलाय. 2 धावा आल्या. टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडली. 8 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. हो, बॅटला प्रवेश झालाय. कॉट बिहाइंड विकेट येण्याचा प्रयत्न होता. राहुलने देखील, नितीनने देखील प्रयत्न केला होता. बॅटला ब्रश होऊन चेंडू चाललाय घोषंगी क्षेत्रामध्ये. तिथे एक धाव आली. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव येत असताना टीमची धावसंख्या 9 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचली आहे. 3 बॉल मध्ये 12 धावांची गरज आहे. 3 चेंडू 12. 3-12चं समीकरण. एजे थांबायला नाव घेत नाहीये. बॉल चाललाय लांब 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 सीमारेषेच्या बाहेर. एवढा लांब मारलाय की आता शोधून आणावा लागेल. व्हॉट अ मॅच यार. एजे अगदी बॅट चार्जिंगला लावून आलाय. डगआउट मधून सेट होऊन आलाय. फटका बसलाय. बॉल हवेत आहे. कॅच महत्वाची आहे. सोहम गेलाय बॉल पर्यंत. कॅचेस विन द मॅचेस.
पकडो कॅच और जीतो क्रिकेट की अद्भुत मॅच. कॅच पकडली आहे आणि शेवटी आता विकेट प्राप्त केली आहे. तू षटकार ठोकू शकतोस तर मी विकेट देखील मिळवू शकतो. एक कमबॅक करून देणारा सोहमचा बॉल मात्र पाहायला मिळाला मैदानात. 1 बॉल 6. वॉट अ मॅच. मैदानाच्या आतमध्ये षटकार आला ना. 1 बॉल 6. कारनामा करेल का. विजय आहे. नावात ज्याच्या जय आहे, नावात त्याचा विजय आहे, तो आपल्या संघाला विजय मिळवून देईल का. आणि समोर सोहम शेलार. 1 बॉल 6. 1 बॉल 6 ची गरज. बॅटला ब्रशून चेंडू घोषंगी क्षेत्रामध्ये. विश्वनाथ चषकाचा चॅम्पियन संघ HCC मानाई नगर संघ विजेता संघ ठरतोय. विश्वनाथ चषकाचा चॅम्पियन संघ ACC नवीवाडी समोर अगदी 2 हात केले आणि फायनल मध्ये चॅम्पियन संघ म्हणून पाहायला मिळतोय. अर्थातच HCC मानाई नगर टीम. चला सर्व टीम विनंती असेल या खुर्च्या घेऊन यायचे. सर्व टीमला विनंती करेन चेअर घेऊन या. व्यासपीठाच्या दिशेने आपण लगेच बक्षीस वितरणाकडे जातोय. सर्व टीमला विनंती करेन की आपण चेअर घेऊन मुख्य व्यासपीठाच्या दिशेने यायचंय. तत्पूर्वी आपण जाऊया मुख्य बक्षीस वितरण समारंभाकडे.